नमस्कार, मी वीरपत्नी सविता जगन्नाथ जाधव, राहणार सूर्यनगर, आयल्यानगर. तर साखरपुडा झालो, त्यांना कॉल आला आणि मग ते भरती झाले. मग आमचं साखरपुडा होऊन 1.5 वर्ष होतं जमून आमचं. आणि मग बेळगावला त्यांची ट्रेनिंग झाली 1 वर्ष. मग 1 वर्षानंतर आमचं लग्न झालं. मग 24 तास ड्युटी राहायची, कधी रात्रीची 12 वाजेपर्यंत ड्युटी राहायची. कधी ते म्हणायचे त्यांना आनंद झाला मुलगी झाली. मला पत्र पाठवलं तर ते म्हणायचे म्हणजे नाही का मुलगी झाली बा, नाराज नको हो, अशी म्हणजे पत्रामध्ये पाठवलं होतं. ते माहितीच नव्हतं कारगिल म्हणजे हे काय असतं बा. पण तेव्हा त्यांची अशी घटना झाली ना, तेव्हापासून माहिती झालं बा कारगिल म्हणजे काय असतं. 7 महिने झाले ते गेलेले घरून. त्यांना सुट्टीवर पण येणार होते, आम्हाला पत्र पण पाठवलं होतं येणार आहे बा 15 दिवसाच्या सुट्टीवर. तर यायच्या आधीच असं झालं तिकडं. त्यांचे 3 महिने संपले आणि 3 महिन्यातून 3च दिवस राहिले होते खाली यायचे आणि घरी येणार होते सुट्टीवर. 17/9/99 मध्ये झालं. तंबू होते ना, बॉम्ब फेकला तंबूवर त्यांच्या. मग त्याच्यामध्ये झालं ते. आम्हाला 3ऱ्या दिवशी कळलं आमच्या गावामध्ये. पण मला नव्हतं माहिती असं झालेलं, पण आमच्या गावात सगळ्यांना माहिती होतं असं झालं म्हणून. फोन पण आला होता आमच्या तिथं शेजारी नाही का. मी आणि ह्या मुलीला घेऊन गेले मी माझ्या बरोबर. तर मग आमच्या बाबांना सांगितलं, माझ्या सासऱ्यांना असा फोन आला नाही का, बोलवलं तुम्हाला. तर माझे सासरे घरी आले आणि मग ती कवर बसले तर फोनच नाही आला. आणायच्या दिवशी माहिती झालं बा नाही का असं झालं म्हणून. म्हणजे त्यांचे ही बाजू पूर्ण गेलेली होती, गळली होती, बर्फामध्ये गेली होती खाली. ते वरून ते हेलिकॉप्टर होतं त्यांना असं वर घ्यायला, पण ते पाकिस्तानचे लोक आहे ना, त्या हेलिकॉप्टर म्हणजे ते खालीच उतरून द्यायला त्यांना वरती काढायला. पण त्यांच्यामुळे त्यांची ही बाजू पूर्ण गळली होती बर्फात. असं वाटत पण नाही बा झालं का नाही झालं बा असं वाटायचं. ते बोलत पण अशी मागं बोलायचे. वाटायचं बाईचं नाही का लग्न करून देते ना आई वडील, पण नाही केलं माझ्या आई वडिलांनी माझं लग्न. ते म्हणायचे एक मुलगी आहे नाही का. आणि मला पण वाटायचं नाही आपल्याला आहे ना आठवण म्हणून आहे ना बा आपल्या तसं मला डोक्यात काहीच नाही आलं माझ्या. पण म्हणजे तिला माझ्या आई वडिलांनी आणि आम्ही तिला म्हणजे वडील म्हणजे अशी आठवणच दिली नाही. आम्ही तिला खूप लाडामध्ये हे केलं. तिला टिकलीला माझे म्हणजे ते गेल्यानंतर नाही का 1 वर्षाने केली सुरुवात. मी स्वतः केली. टिकली नसते तर आता कसं आहे जगामध्ये नाही का. त्याच्यामुळे मग मीच ठरवलं बा आपण टिकली लावायची, आपलं संरक्षण बा म्हणून. गेलं तर लग्ना कार्यात बा असं वाटतं आपलं, असं दुसरं केलं तर मान नसतो. आई पण झाले, वडील पण झाले मी, आणि केलं तिचं लग्न. आणि नातेवाईकांनी म्हणजे पाठीशी उभं राहिले सगळे नातेवाईक पण. आता किती पैसे असले पगार असले ते महत्वाचं नसतं. ते आपलं हक्काचा माणूस पाहिजे ना आपल्याला. असं त्यामुळे कसं म्हणजे असं वाईट वाटतं काय कधी कधी आपल्या डोक्यात विचार येतात बा आपलं स्वतःचा माणूस पाहिजे. नमस्कार, मी वीर कन्या सोनाली जगन्नाथ जाधव. 17 सप्टेंबर 1999 साली माझे वडील शहीद झाले. कारगिल युद्ध होतं तेव्हा इंडिया आणि पाकिस्तानमध्ये चालू होते. त्याच्यामध्ये पप्पांना वीरगती प्राप्त झाली 99 साली. त्यानंतरून त्यावेळेस मी तर 1 वर्षाची होते. मी तर माझ्या वडिलांना बघितलं देखील नाही. हे तर मी म्हणजे सांगू नाही शकत हे दुःख काय असतं. वडील म्हणजे काय हे मला माहिती नाही, मी बघितलं पण नाही त्यांना. त्याच्यानंतरून माझ्या वडिलांनी मला फक्त 3 वेळेस बघितलं होतं. त्यानंतर पुढचा जो प्रवास झाला तो माझ्या सर्व मम्मीने म्हणजे आईने माझं पूर्ण केले. जे हट्ट होते लाड होते ते सर्व आईने पूर्ण केले. आईच माझी वडील झाली आणि तीच माझी आई. दोन्ही पण ती सारखं सांगत असते की पप्पांचा स्वभाव चांगला होता, पप्पा असे होते तसे होते. म्हणजे त्यांना तर महत्त्वाचं तर आपला देश होता मेन, म्हणजे फॅमिली नंतर आणि आधी देश बोलायचे. ती बोलती की मला आधी देश महत्त्वाचा देन फॅमिली. प्रश्न केला ॲक्च्युली जेव्हा मी लहान होते तेव्हाच तिने मला LKG मध्ये असताना तिने हॉस्टेलला टाकलं, इंग्लिश मिडियम स्कूलला. त्यानंतरून तिथं हॉस्टेलला सर्वांचे वडील आई आणि ते भेटायला यायचे पॅरेंट्स मीटिंगला. तर मी तिला विचारणार की माझे पप्पा कुठं आहे, म्हणजे बघितलंच नव्हतं की सर्वांचे पप्पा येतात तर माझे का नाही. माझी फक्त आई येते, आजी येतात, बाबा येतात, तर बाकीचे कुठे. वडील नाही, वडिलांची फॅमिली पण माहिती नव्हती त्यावेळेस. आत्या, आजी, बाबा, तिकडचे काका काहीच माहिती नव्हतं. फक्त तिला मी असं प्रश्न करणार तर मग ती सांगणार की ते शहीद झालेत असं तसं. तर मग तेव्हा एवढं कळत नव्हतं. पण ज्यानंतरून जसं मी हायर एज्युकेशन घ्यायला गेली 11th 12th मग समजायला लागलं की अरे पप्पा आपले शहीद झालेत आणि कारगिल युद्धामध्ये झालेत मेन. तर त्याचा अभिमान वाटायचा की आपले पप्पा देशासाठी शहीद झालेत. तर शहीद पण नाही, आपल्यामध्ये आहेत ते.
अमर असतात, शहीद नाही झाले, ते अमर आहेत. दिल्लीमध्ये ते सेना मेडल प्राप्त झालं, दिल्लीमध्ये ते सेना मेडल देण्यात गेलं. त्यानंतर मला जेव्हा समजायला लागलं तर मी ते विचारलं हे काय आहे, कशाचं आहे. तर मला फक्त सांगण्यात आलं की हे सेना मेडल आहे, पण ते कशासाठी देतात, का देतात ते माहिती नव्हतं. मग नंतर जेव्हा आम्ही जिल्हा सैनिक ऑफिसला वगैरे जायला लागलो, मला समजायला लागल्यानंतर मग त्या सरांना मी विचारलं की सेना मेडल कशासाठी देतात वगैरे. तर जे चांगलं काम करतात ते बोलले आपले युद्ध चालू असताना, तर तेव्हा हे सेना मेडल त्यांना प्राप्त केलं जातं. तर मला असं अभिमान वाटला की अरे आपल्या पप्पाने एवढं छान काम केले, तर त्यांना सेना मेडल देखील देण्यात आले. त्यानंतर मग मला ते म्हणजे मनामध्ये एक हे व्हायला लागलं की पप्पांनी खूपच चांगलं कार्य केलेलं आहे. त्यांची जागा नाही घेऊ शकत कोणीच. वडील पाहिजेलच, जिथं तिथं जातो आपण तिथं वडील पाहिजेलच आपल्याला, म्हणजे गाईड करण्यासाठी तर वडिलांची खूप गरज असते लाईफमध्ये. आई आपल्याला थोडंफार सांगू शकते असं कर तसं नको करू, पण वडील कसं एकदम व्यवस्थित सांगतात. त्यांना एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो की जगामध्ये कुठं काय चाललंय काय नाही, ते सर्व ते सांगू शकतात. ॲक्च्युली लग्न माझं 2023 साली झालं. ग्रॅज्युएशनसाठी मी पुण्यामध्ये होते. त्याच्यानंतर माझं लग्न जमलं. 23 साली लग्न झालं आमचं दोघांचं. तर त्याच्यानंतर आत्ता म्हणजे लग्न झाल्यानंतर त्यांनी एवढं मला म्हणजे भासून नाही दिलं की तुला वडील नाही आहेत म्हणून. जसं आईने आधी तसं केलं सेम पुढं कंटिन्यू त्यांनी ते केलं की तुला वडील नाही, तू हे नको करू, इथं नाही जायचं तिथं नाही जायचं. कोणतंच त्यांनी हे नाही केलं, म्हणजे फ्रीडम देतात ते, इकडं जा तिकडं जा. इव्हन मी आत्ता पण M.Com करते, 2 मुलं आहेत मला, पण इव्हन त्यांनी मला परमिशन दिली M.Com साठी पण. आणि वडिलांची आठवण वगैरे काही येऊन देत नाही, जसं आपण म्हणू तसं ते म्हणजे हे करतात. आता फौजी जर दिसला समोर तर वाटतं की आपले हे पप्पा असे आता असते, म्हणजे सेम असेच दिसले असते युनिफॉर्ममध्ये. 15 ऑगस्ट आलं, 26 जानेवारी आलं, तर आम्हाला असं खूप हे वाटतं की पप्पांचं गावाकडे तिथे जाऊन आम्हाला वाटतं की बाबा फंक्शन आपण सेलिब्रेट करू, फ्लॅग होस्टिंग करू, सर्वांना बोलू, पण ते पॉसिबल होत नाही. तर आमच्या घरी फोटो आहे, तर आम्ही त्यालाच म्हणजे फ्लॅग होस्टिंग आणि हार वगैरे घालणे ते करतो. वयामध्ये तर नाही वाटलं, पण नंतरून वाटायचं की जायचं, पण आता फॅमिली कंडिशन आणि ते व्यवस्थित नव्हतं होतं. वाटत होतं की आर्मीमध्ये वगैरे असं. आता पण अप्लाय वगैरे डॉक्युमेंट्स केलेले आहेत, पण त्यांचा रिप्लाय आला नाही अजून की आर्मीत कुठेतरी काम करायला पाहिजे. पप्पांचं तर जॉब फक्त 5 वर्ष झालता, ते पुढं कंटिन्यू झालंच नाही. त्यांचं असं वाटतं की पुढची त्यांची जी इच्छा होती ती आपण पूर्ण करावी. तो आता मी माझ्या मुलांना 1 जणाला पाठवणार आहे, म्हणजे माझे वडील, माझी नाही इच्छा पूर्ण झाली, आता माझ्या पप्पांची जी इच्छा होती पुढची 5 वर्षानंतरची त्यांची काय असेल, तर मला त्या यांच्या रूपामध्ये माझ्या पप्पांना मी बघणार आहे. माझ्या एका मुलाला पाठवणार आहे आर्मीमध्ये. त्याग खूप आहे आणि ॲक्च्युली तिने खूप म्हणजे फेस केलं आहे. ॲक्च्युली जे काय तिने फेस केलं आहे म्हणजे 99 तर आत्तापर्यंत ती फेसच करते. आत्ता इथून पुढं जे होणार आहे ते त्याला आम्ही तिला मदत करणार, मी आणि माझे हस्बंड. म्हणजे जे पुढचं तिचं लाईफ आहे ते आम्ही दोघं बघणार. म्हणजे इथून पुढचं तिला आठवण नाही येऊन देणार की तुला हे नाही बाबा पप्पा नाही म्हणून. असं वीरपत्नींना तर मी असं सल्ला देईल की तुम्ही म्हणजे आता ते जर अमर असतात, शहीद तर झालेत, तर ते अमर आहेत, ते आपल्यासोबत आहेतच, पण तुम्ही मुलांसाठी जगलंच पाहिजे. त्यांना घडवा, त्यांना एज्युकेशन द्या, हायर एज्युकेशन द्या, व्यवस्थित त्यांना हे करा, म्हणजे संस्कार पण द्या. हे वीरपत्नींनी केलं पाहिजे. त्यांनी फंक्शनमध्ये वीरपत्नी किंवा जे सेना मेडल आहे, वीरचक्र ज्यांना प्राप्त आहे, त्यांचा सन्मान पहिल्यांदा केला पाहिजे. आणि जर आपल्याला देश सेवा तिथं जाऊन करता येत नाही, तो शहीद परिवारांचं काय चालू आहे, ते कसं जगतात, काय करतात, त्यांची भेट घेतली पाहिजे. 1 मंथमधून जाऊन, महिन्यातून जाऊन त्यांचे विचार केला पाहिजे की बाबा हे काय करतात. त्यांनी विचारावं त्यांना सगळ्यांना जाऊन, तुम्ही व्यवस्थित आहेत का, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळ्यांनी केलं पाहिजे. तुमचा उपक्रम तर मला खूप भारी वाटलाय. म्हणजे 1 वर्षापूर्वी तुम्ही सर्वांची वीरगाथा घेतली होती पुण्यामध्ये, नगरमध्ये, तर ते व्हिडिओ बघून एकदम म्हणजे छान वाटलं की बाबा यांनी काहीतरी आपल्या शहीद परिवारांसाठी काम केलेलं आहे. सर्वांपर्यंत हे पोहोचतंय की कोणी कोणत्या सिच्युएशनमधून गेलेलं आहे, प्रत्येकाची कहाणी तुम्ही त्याच्यामध्ये पोस्ट करता. तो खूप छान वाटला. आवाज तर कोणाला ऐकू येत नाही. ते घरी काय करतात वीरमाता, आणि जे जास्त जुने केस जे आहेत ते म्हणजे शहीद झालेत, 99च्या पण आधीचे आहेत काही शहीद झालेले, तर त्यांना ते विसरत चाललेत. त्यांना पण एक सन्मान द्या किंवा त्यांचं बी काय म्हणणं आहे ते आपण ऐकलंच पाहिजे. तिचं अजून काय स्वप्न जे अधुरे म्हणजे इनकम्प्लीट आहेत ते कम्प्लीट करणार आहे आम्ही.
त्यांना पण असं म्हणजे वाटतं की अभिमान वाटतो. ज्यावेळेस हळदी कुंकू केलं होतं तेव्हा इथं 30 लेडीज आल्या होत्या टोटल वीरपत्नी. तर ते आम्ही त्यांना झाडं म्हणजे रोप त्यांना आम्ही वाण म्हणजे रोप वाटलं होते सगळ्यांना झाडांचे. तर त्यांनी विचारलं की हे झाड कशासाठी आणले एवढे तुम्ही 30? तर म्हणलं वीरपत्नी येत आहे त्यांच्यासाठी हळदी कुंकू आहे तर त्यांना मी हे देणार आहे झाड एक एक सर्वांना. तर त्यांना एवढं म्हणजे छान वाटलं ते काकांना. ते म्हणे अरे वा म्हणे खूप छान काम करते म्हणे तू असं. तर हो, हळदी कुंकू केलं त्या दिवशी त्या खूप खुश होत्या. मेन म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर असं हसू होतं की तू आमच्यासाठी हे कार्यक्रम केला. ॲक्च्युली हा सन्मान कोणी देत नाही वीरपत्नींना. तर मी तो सन्मान त्यांना देण्यात दिला म्हणजे दिला. हळदी कुंकूचा मान त्यांना मी दिला. तर त्यांचं सगळ्या प्रतिक्रिया अशा आल्या की पहिल्यांदा कुणीतरी वीर कन्यांनी आपल्यासाठी हे हळदी कुंकू केलं आहे म्हणून. नियोजन आता आम्ही त्या दिवशी कीर्तन ठेवणार आहे. तर कीर्तन सुनील महाराजांचं कीर्तन ठेवणार आहे आणि त्यानंतरून मग आपलं काय जे भोजन वगैरे ते असेल ते. आणि कीर्तन झाल्यानंतरून वीरपत्नींना बोलवण्यात येणार आहे. तर त्यांचाही देखील सत्कार करण्यात येणार आहे. धन्यवाद. जय हिंद.